श्री स्वामी समर्थ. आज मी जाणार आहे म्हणजे माहेरी. माहेरी जायचं म्हटलं की सगळेच खुश असते. आणि मी कशामुळे जाणार आहे ते तुम्हाला सांगते. माझ्या वडिलाचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, तर भेटायला चालले आणि बहीण पण आलेली व तिची गाडी होती. तिच्यासोबत म्हटलं चला, नंतर काही जाणं होणार नाही. म्हणून निघले. आता मला घरचं आवरून घ्यायचंय. तर घरचं आवरायचं म्हटलं की खूप राहतं. तरी काही नाही, पण मी 3-4 दिवस झाले घरी नव्हते. बहिणीच्याच गावी गेले होते. तर येता येता मग त्यांच्यासोबतच आले आणि त्यांच्यासोबतच माझं गाव जालना आहे आणि माहेर शिरूर पुणे. आता इथून जायचं म्हटलं की खूप लांब आहे, त्यासाठी मग तिच्या गाडीतच चालले. एवढा लांब प्रवास आहे, जायचं मन पण होत नाही, पण आई वडिलांसाठी जावं वाटतं आणि आपल्याला पण माहेरी म्हटलं की सगळेजण खुश होतात. आई वडील पण म्हणतात तू येतच नाही, आली तरी राहतच नाही. आईला वडिलांना वाटतं मी राहावं 2-4 दिवस तरी, 8 दिवस तरी. पण मला असं घरचे काम, आपल्याला काम होत नाही. घरी दुकान असल्यामुळे मला काही राहायला जास्त जमत नाही. वेळात वेळ काढून पण जाते, 2 दिवस काही नाही राहते. मला पण जावं वाटतं, राहावं वाटतं, पण काय करणार, अशी कामं असतात. आणि एकदा मुलीचं लग्न झालं की तिचं घर संसारच सुटत नाही. पण माझा दोन्हीकडे जीव अटकतो, सासरी पण आणि माहेरी पण. वेळात वेळ काढून सगळीकडेच वेळ देते, सगळीकडेच फिरून पण येते. तर चला, आवरायचे मला, निघायचे आता. तर बाकीचं रस्त्याने बोलू. हर्षूचं यायचं खूप मन होतं, पण त्याची मॅच असल्यामुळे त्याला काही येता येत नाही. आणि आता फक्त मी आणि विराज जाणार आहे. लेकरांना जावं वाटतं, पण आता सुट्ट्या पण होत नाही. जसं जसं मोठे होते तसं सुट्ट्या मिळत नाहीत आणि काहीच नाही. घरून आम्ही दुपारच्या 4ला निघलो. तर लांबचा प्रवास असल्यामुळे खूप वेळ लागणार आहे, तर आम्हाला 11-11:30 तरी वाजतील जायला. आईचा सारखा आणि वडिलांचा पण सारखा फोन येत होता की कुठं आले सारखं विचारत होते. आणि आमच्या रामला मामाच्या गावाला जाऊया, गाणं खूप आवडतंय. पण मामाचं घर जवळच आहे, त्याला काही मामाच्या गावाला जायला भेटत नाही. खूप परेशान करत होता रस्त्यानं. मग त्याला गाणं लावून दिलं की थोडं शांत बसायचा. आणि मग सगळ्यांना भूक लागली होती, तर आम्ही हॉटेलमध्ये गेलो सगळेजण. तिकडे आई वाट बघत होती जेवायची. आईला फोन केला की तुम्ही जेवून घ्या, आम्ही जेवून येईल. आपल्यापेक्षा मुलांना कळतं ऑर्डर द्यायचं काय खायचं. तर विराज लगेच हे घ्यायचं ते घ्यायचं चालू होतं विराजचं. मस्तपैकी आम्ही जेवलो आणि आमच्या भाऊजींना राम काही जेव देत नव्हता, तर भाऊजीचं जेवण उभ्यानं चाललं होतं. तो काही खाली बसूच देत नव्हता, सारखं सारखं हे ओढत ते ओढ. खूप छान होतं जेवण, आम्हाला सगळ्यांनाच आवडलं. जेवणामध्ये पंजाबी कोफ्ता, शेवभाजी, रोटी आणि जिरा राईस हे घेतलं होतं. सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं. या हॉटेलला खूप गर्दी होती. तसंच आम्ही पटकन जेवलो आणि आम्हाला घरी जायची घाई होती, त्यासाठी लवकर लवकर आवरून घेतलं. घरी पोहोचलो 11:30. उशीर झाला यायला, रात्रीचे 11:30 वाजले. आणि मग तरी पण आईची आणि वडिलांची माया कशी असते, तर 11-11:30 वाजेपर्यंत माझी वाट बघत बसली होते, येणार आहे म्हणून. एक मुलगी येणार म्हणून त्यांच्या वाट्याकडेच लक्ष राहतं. तर आल्याच्या नंतर सगळे खुश झाले. आणि हा माझा भातचा पिलू इकडे बघ ना, हे बघ, तिकडं बघ, इकडं काही बघत नाही, माझ्या तोंडाकडे बघायला. आणि मी कशामुळे आले, माझ्या वडिलाचं डोळ्याचं ऑपरेशन झाले, त्यांना भेटण्यासाठी आले. तर एक वडिलांचं कसं राहतं, काही आणू की नको आणू, पण आणि मुलींचं पण आपल्याला आई वडिलांना भेटावंच वाटतं. आणि मला काही येणं होत नाही सारखं सारखं. तर आज काल आले, आता आज जायचंय पण लगेच. ऑपरेशन करून 15 दिवस झाले, पण मला काही येणं झालं नव्हतं. असंच गावाला जाई, इकडे जाय तिकडे जाय. मग रात्री बहिणीची गाडी होती म्हणून त्यांच्यासोबत आली. आणि एक मुलींची माया असते, पण आपल्या घर संसारातून काही निघणं होत नाही तिला. किती वाटलं तरी आपलं घर संसारच बघत राहते.
त्याच्यातून वेळात वेळ काढून सगळीकडे जात असते. हा, हे आमचं पिल्लू कच कव करते. हे बघ इकडं, बघ इकडं बघ. हे बघ, आई गोबरलेली लगेच मान टाकतो लगेच. स्वामिनी उठली आता, स्वामिनी. स्वामिनी इकडे बघ, इकडे बघ. हे आहे हॉल. किचन. त्यांना भूक लागली असेल आता. तर हे आहे माझं माहेर आणि जवळच बहीण पण राहते. तर आता आईनं दुपारी जेवायला केलं रसपोळी, पहिली रसाळी आईची. तर जेवण केलं आणि मग बहिणीकडे गेले. जवळच माझं माहेर पण आहे, म्हणजे आईचं घर आहे आणि जवळच बहिणीचं घर आहे. तर आता बहिणीने आज मी ना माहेर आले की खूप कंटाळा येतो, डोकं पण विचारलं नाही आज. बहिणीला होत नाही बाळामुळं, मिरच्या निसून दिली. बाळा एवढं परेशान करतो ना, तिला काही होत नाही आणि आईला पण होत नाही. तिकडं माझ्या भावाला जुळे भाऊ लेकर येतं, तर तेच सांभाळावं लागतं. म्हणून मी मिरच्या निसून द्यायला तिला. आणि हा आमचा राम पण एवढा परेशान करतो ना, काहीच होत नाही करणं. टॉप कर एवढं निसलंय असं दाखवत दाखवत जाय. हे आहे माझ्या बहिणीचं घर. सिटी असे अपार्टमेंटच आहे सगळे, सगळं काही दरवाजाच्या आत, आणि आम्हाला मोकळ्या राहायची सवय. तर असं विराज बस झालं, एवढं काय दाखवायचं, सगळं जाईल पटपट दाखवायचं. चला काय करू काही नाही. या भाचा मध्ये आणि बहिणीच्या मुलामध्ये खूप मन रमलं होतं. आई वडील पण खूप राहा म्हणत होते, भाऊ आणि भाऊजाई पण खूप राहा म्हणत होते. माझ्या अडचणीमुळे मला काही राहता आलं नाही, सगळेजण खूप फोर्स करत होते राहा म्हणून. तर असं आहे माझं माहेर. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.